आता ज्या खासदारांचं सारखं चालू आहे किंवा मी खासदार झालो आता बघतच राहा की जिल्ह्यामध्ये एकूण 10 खासदार जिल्ह्यात 10 खासदार निवडून येणार आहेत आणि 30 आमदार निवडून येणार आहेत अशा अविर्भावात जे चाललं आहे तर निवडून कसे आले तुम्ही? तर निवडून तुम्ही आलात खोटं बोलून की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे. ते आता ज्यांनी मतं त्यामुळे उलटी दिली ते सगळ्यांना पश्चाताप झाला की यांनी तर घटना बदललीच नाही. घटना तर यांच्या इंदिरा गांधींनी बदलली होती. हे जरा लोकांना उशिरा कळलं. दुसरं तुम्ही अल्पसंख्याकांना भीती दाखवली, अरे ते मोदी आले की तुम्हाला कापून काढतील. तर अल्पसंख्याकवाले म्हणाले की अरे असं काय आम्हाला कापलं बिपलं गेलं नाही. त्यामुळे त्या 2 मुद्द्यांचा देशभर परिणाम झाला, त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्या जीवावर तुम्ही 29शी भाषा करताय. आता SIR येणार आहे, त्यानंतर 27 मतदारसंघ रिस्ट्रक्चरिंग आहे, खूप गोष्टी व्हायच्यात ना. आणि त्यावेळेला काही संविधान आणि अल्पसंख्याकांची भीती येणार नाही आहे. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केल्यानंतर लोकसभेनंतर तुम्ही वाहूनच गेले डायरेक्ट. 237 झाल्या. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, सर्वसामान्य माणसं हितासाठी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक आणली तर तुमचं डिपॉझिट जाईल का? एवढा अहंकार कशासाठी? काय ट्रम्पशी मारामारी कोण जिंकला आहे काय? तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग मी कधीच जाणार नाही BJPत. कोण तुमच्या मागे लागेल? आपण गमतीने म्हणतो ना. मी यांना पण म्हणतो, आपले तुम्हाला म्हणतो की नाही की या BJPमध्ये. मग काय खरंच मी म्हणतो आणि तुम्ही खरंच येणार आहे काय? ही आपली बोलीभाषा आहे ना. या की आमच्याकडे. त्याच्यावर एवढा भाव कशाला घायला पाहिजे? मला काही कळत नाही ना. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. माझे म्हणी कळतात ना. लय बाकी आहे हो, लय बाकी आहे. आणि तुम्ही आपली संस्कृती मला हे मान्य आहे. चला मी जाहीरपणे मान्य करतो की जसं मगाशी मी उपरोधिकपणे म्हटलं की माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही या जिल्ह्यातलं वैर संपवायला मदत केली, तसं मी प्रांजळपणे मान्य करतो आमच्याही काही चुका आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांशी टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी अरिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल. आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो. आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन झालं. त्यामुळे आत्मचिंतन करतो, त्या सुधारणा करतो, काय करायच्या त्या करायच्या. तुम्ही तुमची चिंता करा. 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का आणि तुमचे कोण कोण आमदार राहणार आहेत? जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तुम्ही पत्रकार आहे, सगळं माहिती पाहिजे. 13,000 निवडणुकीच्या परिभाषेमध्ये निम्मे धरायचे असतात ना. तिकडचे 6.5 इकडे 6,500ने तुम्ही विजयी झाले. तर केवढ्या बढाया मारताय तुम्ही? आणि विशाल पाटील विजयी झाले. त्याही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातले काही थोडा अनरेस्ट होता. आता आम्ही पण पराभवाने शहाणे झालो. अरे बापरे, संजय काका हरतील असं वाटलं नाही. असं आमच्यापैकी अनेकांना वाटलं. त्यामुळे मुंगी होऊन साखर खावी. मी किती नम्रपणे मागतो बाबा. तुम्हाला सगळ्यांशी रस्त्यात गाडी थांबवून बोलतो मी.